हुआ कि नहीं मेरा फंडा सक्सेसफुल? ऐका, आजपासून फंडे बंद. हा? तुमच्यापैकी कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? आमचं सोड, तुमचं सांग आधी. कोणी कोणाला प्रपोज केलं? आपण काका काकूंना सगळं खरं सांगून टाकूया. त्यांना काही संशय आलाय का? अजून तरी नाही, पण यायला वेळ नाही लागणार. ते आपल्याविषयी बोलतात, आपल्या नात्याविषयी प्रश्न विचारतात. अजून थोडे दिवस हा त्रास सहन करा. त्रासाचा प्रश्न नाहीये, पण खोट्या लग्नाची किती स्वप्न रंगवणार ना माणूस. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काय खरं आहे काय खोटं आहे तेच कळेल असं झालंय. हो मॅडम, तुम्हाला खरं सांगायचं असेल तर तुम्ही सांगून टाका. मी बाबांना तसं पत्र लिहीन. हो, आणि बघ बाबा पत्र मिळाल्यावरती तुला व्हिडिओ कॉल करून मारतील. आणि आई आई तू दिलेल्या मोबाईल सकट तुला चुळी टाकेल. राघव, अरे पण जरा हळू बोल, काका ऐकतील. शांतपणे बोल जे काय बोलायचे ते. ओके. आकांक्षा माझं ऐक, हे नाटक आपल्याला अजून काही दिवस करावंच लागेल. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला खोटं बोलायला एवढा का प्रॉब्लेम आहे? हे बघ, आपण कोणाचं वाईट करायला तर खोटं बोलत नाहीये ना, चांगल्यासाठीच बोलतोय. खरं आहे. घाबरू नका, देव बाप्पा तुमचे कान नाही कापणार. बरं ठीक आहे, मग मी आत्ता इतक्यात त्यांना काहीच नाही सांगत. थँक्यू सो मच मॅडम. येते मी. काय झालं मॅडम, तुम्ही अजूनही कन्व्हिन्स्ड वाटत नाही आहात. राघव जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. म्हणजे आता हे नाटक अर्धवट सोडून चालणार नाही. ते म्हणतात ना, द शो मस्ट गो ऑन. ठीक आहे, निघते मी. आकांक्षा, थँक्यू व्हेरी मच. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. मिस्टर विनय, रिलॅक्स. हा, थँक्यू मॅडम. बरं झालं रे, त्यांना पटलं. हो यार, काका काकूंना कळलं असतं ना तर वाट लागली असती रे सगळी. बरं, हे बघ, एकदा एखादं काम हातात घेतलं ना की ते अर्धवट सोडायचं नसतं. सुम्या, कळतंय का मी काय म्हणतोय ते? कळलं ना. याचा अर्थ असा की मला फंडे पूर्ण करावे लागणार आहेत. एक्झॅक्टली. कारण तू जर ते अर्धवट सोडलंस तर तुमच्यात डेव्हलप होणार नातं तिथेच थांबेल आणि ती तुझी कधीच होऊ शकणार नाही. ओके, मग आता काय सांग पुढचा फंडा. ये बाबा राघवच्या दरबारात ये. बाबा राघव. आलो आलो. दरबारात यायचं ना, हे फालतू खुर्च्यांवर बसायला लागतं. मूर्ख बालक. चला पुढं. जीव घे ना तुझा. चला सांग. तर आपल्या पुढच्या फंड्याचं नाव आहे मैं तेरा हिरो. म्हणजे या फंड्यामध्ये आपण तू पुरुष असल्याचं सौम्याला दाखवून द्यायचं. अरे पुरुष, ह्याच्यात काय वाईट आहे?
ह्याच्यात काय वाईट आहे? आणि तिला आतापर्यंत कळलं नसणार आहे का की मी पुरुष आहे? फालतू प्रश्न विचारू नकोस. तुझं पुरुषत्व सिद्ध करायला तू तयार आहेस की नाही ते बोल. तयार आहे. असं नाही, मोठ्याने बोल. तयार आहे. तयार आहे. हळू हळू बोल. काका पण येतील ऐकायला. फंडे करायचं काय ते सांगा. सांगतो. मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळ ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. सुमित, मला खरंच वाटलं नव्हतं की तू सॅटर्डेला पण काम करतो आणि ते पण CSR ऍक्टिव्हिटीसाठी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याबद्दल ज्या तुला माहिती नाही आहेत. राघव बोल. हे असं हिरो पण करतो ना? करतो. मी करतो. अभ्या करेक्टर. स्वामी, ये लड़की देखो, इसका फेस बहुत सुंदर. अन्ना, ये एंगल से देखो. स्वामी, इधर से भी फेस बहुत ब्यूटीफुल है. अय्या, अन्नाला मुलगी पसंत असते. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? 1 मिनिट. आमचं इंट्रोडक्शन आम्ही स्वतः देणारा. अन्ना पकडा. आम्ही हॉलिवूडचे खूप मोठे डिरेक्टर असतो स्वामी अय्यरा. टॉलिवूड म्हणायचं का तुम्हाला? त्याचा स्वामी, अपना इंट्रोडक्शन मैं खुद देगा. ओके, पकड़ो. थैंक यू. बेबी, वॉच मी. माई सेल्फ अन्ना. अन्ना सुब्रमण्यम. हमको तुम बहुत पसंद आता. काय? अण्णा म्हणते की अण्णाला तू खूप ते काय म्हणतात. हा, आवडते. आवडला. अण्णा खूप मोठा प्रोड्युसर असं ते खूप मोठे. बेबी, गेल्या 5 महिन्यापासून आम्ही तुझ्यासारखी सुंदर बेबी शोधतो. एक मिनिट, तुम्ही साऊथ वाले ना? येस. मग तुम्ही मगातपासून मराठीत का बोलताय? डिरेक्टर स्वामी, बताओ. ते आमचं स्क्रिप्ट ते मराठीतून असते म्हणून आम्ही मराठीचा केला असतो अभ्यास. अच्छा. हा. स्टॉप इट. डोंट
वेस्ट टाइम। बेबी लुक हियर, हमको तुम बहुत पसंद आता। हमारी फिल्म में तुम हीरोइन का काम करेगी। स्वामी एंगल देखो, स्वामी पीछे से एंगल देखो, पीछे से। स्माइल बेबी। आगे से पीछे से दोनों साइड से एकदम ब्युटिफुल दिसत आहे। काय आगाऊपणा चाललाय तुमचा? सुमित चल इथून। पण त्यांनी अजून तुझी छेड कुठे काढली? काय म्हणजे त्यांनी काही छेड थोडीच काढतायत, ते काहीतरी बोलतायत ना, तर आपण ऐकून घेऊयात ना ते। अयो बेबी, असं नको जाऊ, असं जाऊ नकोस। आधी आमची स्टोरी ऐका, नाही आवडली तर जावा जावा। नाहीतर थांबा, स्टोरी सांगते। तर आमच्या स्टोरी मध्ये एक हिरो आणि एक हिरोईन असते, अगदी तुमच्या सारखे। काय चाललंय काय तुमच्या लोकांचं? बेबी आपला मूवी एक्सपेरिमेंटल। हा, आणि स्टोरी मध्ये एक विलन असतो, त्या विलनला सुद्धा हिरोईन आवडत असते। पण हिरोईन हिरोला भेटते, ते विलनला आवडत नसते। मग तो काय करते? तो हिरोईनचा हात पकडते आणि तिला बांधून टाकते। एक मिनिट, हात सोड माझा। नाही सोडणार। उसके बाद हीरो की एंट्री। हीरो आता विलन को मारता मारता। हीरो आता विलन को मारता। तुला ऐकू येत नाहीये का? माझा हात सोड। अरे मारना मार। बोल आता तू। बेबी 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 थांब, दाखवतो तुला। अरे थांब ना, हिम्मत असेल तर। मामा काय झालं? अन्ना, अयो अन्ना, क्या हुई? In the parent there? In the parent? नहीं, हे पण नाही. Okay, look at me. Take a breath, leave a breath. Take a breath, leave a breath. Take a breath. You want water? पानी? नीरा. बेबी मला ओळख। अन्ना, मैं तुम्हारी डॉटर के जैसी ना दूर से बात करो। बेबी सोना मी अभिमान अभी है? तू अभी हे काय? अभी तू किती छान दिसतोयस, बाप रे, लुंगी बिंगी किती गोड दिसते, माझे शिवण माझे मोन गोड। सॉरी मी काव्याला बोलते। हा, आपण तिला घाबरू। काव्या, आयु बेबी काव्या ए हा बेबी, काय झालं? ओळख ही कोण? अभि, तू कुठल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधून आलायस का? अगं ए, तू ह्याला एका फटक्यात ओळखलंस? सो ऑब्वियस। तिने ओळखलं म्हणजे सौम्याने पण ओळखलं असेल, म्हणूनच कानाखाली बसली। तुला कानाखाली बसली? हा, काय रे? मला नाही, राघवला कानाखाली बसली? तेव्हा तू आहे कुठे? राघव हा राघव अरे अय्यो अप्पा,
सौम्याने कानाखाली दिली. कोणाकडून मारली? यू नो व्हॉट शाल्मली, आय वॉज रॉंग. मला सौम्या थोडी थोडी आवडायला लागली आहे. मी मार खाल्ला तो एक फंड्याचाच भाग होता. कुठला फंडा? मैं तेरा हिरो. ओ मैं तेरा हिरो म्हणजे सुमितला सौम्याचा हिरो बनवायचा. तुला कसं कळलं? कळलं बा? राघव, तू विसरतोस की मी काव्य आहे आणि तुझे जे फंडे आहेत ना ते ऑलरेडी 10-15 मुलांनी माझ्यावर ट्राय करून झालेले आहेत. अय्या काय सांगतेस? मग वर्क झाले? दिसतोय माझा बॉयफ्रेंड कुठे तुला? पण एक मिनिट राघव, खरं तर तुला हिरोनी मारायला हवं होतं की नाही? आणि इथे तर हिरोईननीच हात साफ करून घेतला. म्हणजे तुझा फंडा फेल झाला हो की नाही? यू नो व्हॉट शाल्मली, डू यू रिमेंबर आपल्याला कोणतरी टॉन्ट मारत होतं, 500 रुपये दे, 500 रुपये दे. तू बेट हारलायस, 500 रुपये दे. बोलला होता का तू? मी नाही. तू बोलला होतास. दे 500 रुपये. देतोय. पैसे काढतो, लुंगी काढतोय. झालं का रे? तिकडे बघ बेबी. हा झालं, काढले. एक जास्त आले काय? आता माझे? तुझे काय? दोघींची भेट लागली होती, वाटून घ्या. ए चल, प्रत्येकीला 500 देणार असं ठरलं होतं. ठरलं होतं काय ठरवतो? दे रे माझे. खुश. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा शेवटचा फंडा होईपर्यंत मी हार मानणार नाहीये. आणि आता जेवढे पैसे घेतलेत ना त्याच्या डबल परत करावे लागतील. ना डन. झालं? आता जायचं का चेंज करायला? या वीकली डोकं दुखायला लागलंय आणि या मिशी खाजतायत आणि या एअर कंडिशनची सवय नाही मला. चला. काय आगाऊ लोक होती रे ती. नाही तर काय, आता पळून गेले म्हणून बरं का. नाही तर एकेकाला अशा लावल्या असता ना मी. काय घाबरतोय का मी? मग भर रस्त्यात छेड काढत होती तुझी, असा राग आला होता ना मला. अरे काय हसतेस का? अरे काय, ते गेले निघून, आता रागून काय फायदा आहे का? रागवणार मी आधीच होतो ग, पण हे काय म्हणजे तुला त्यांच्या फिल्म मध्ये खूप इंटरेस्ट आलाय का? काय? अरे मग त्यांनी ना मला ऑफर करण्यापेक्षा तुला ऑफर करायला हवी होती. तू पटकन स्वीकारली असतीस हो ना. कम ऑन सौम्या यार, दिस इज सिरियस. म्हणजे भर रस्त्यात त्यांनी हात धरला तुझा, काय कमी जास्त झालं असतं तर? त्यांची काही हिंमत मला काय करायची. अरे त्याचा एक कानाखाली मारली तर तो तिथून गायब झाला आणि दुसऱ्या अण्णाच्या मारायच्या आधी तो तिथून पळून गेला. नाही तर काय, मूर्ख कुठले. थोडा जास्त वेळ मार खाता आला नाही, मी येतच होतो ना. काय म्हणजे मला पण जरा बरं वाटलं असतं ना. आय एम अ सेल्फ इंडिपेंडेंट वुमन. येस ऑफकोर्स. पण अरे ते कसले फनी होते. म्हणजे त्यांची मिशी, ते शर्ट, मला असं वाटत होतं की ते गेटअप करून आलेत. गेटअप? हो. आणि सुमित, मला असं का वाटतंय की मी त्यांना कुठेतरी पाहिलंय. तुला असं नाही वाटलं का? काय सौम्या तू, हे असले नमुने त्यांना एकदा बघितल्यावर कोणी विसरू शकेल का? नाही, मी त्यांच्या गेटअप बद्दल नाही बोलत आहे. चेहऱ्याबद्दल बोलते मी त्यांच्या. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की ते दोन कोणीतरी वेगळीच माणसं होती आणि ती वेगळ्याच गेटअप मध्ये आली होती? हो, मला हेच म्हणायचंय. सुमित, मी जरा जास्त फिल्मी विचार करते का? थँक्स. हे तू स्वतःच म्हणालीस. मी म्हणालो असतो तर चिडली असतीस माझ्यावर.
अरे मी काय म्हणतो, आता तू आणखी काही तर्क वितर्क लावण्याआधी आपण निघूयात का? आपल्याला बरीच काम आहेत पुढे. हो, आणि तसंही आपण सॅटर्डेला काम करते हो ना. नाही तर काय. चला, लोक काय करतात सॅटर्डेला, आपण काय करतो. चला. राहिली भाईताड. झालं बरं झालं. चला येता या. चला ये. या थकली असेल नाही. हो म्हणजे काय लग्न दिवस किती कष्ट ते. काय आहे काय. अरे अर्धा तास झाला मला येऊन कपडे बदलून तुझी वाट बघून राहिलो मी इथे. हा म्हणजे काय सगळं गोताळून सोडून यायचा. माझी रखमा मावशी पण भेटली होती. मग काय एवढ्या सगळ्या माहेरच्या सटवाया गोळा झाल्यावर माहेरची साडी सिनेमा सुरू झाला असेल तिकडं. साडीवर आठवलं. थांबा. मले काय मिळालं पहा. कशी आहे साडी. मी साडी नेसतो मला काय माहिती. तुम्हाला ना सीधा बोलताच येत नाही. जाते मी. काय उलट बोलू मी तुला आता. आता ह्या सगळ्या साड्या तुम्ही बायका नेसता ना, मग मला कसं मालूम त्यातलं. हा ठीक आहे. सांगा कशी आहे. आपल्या सुनेला देऊया. वा भले ह्या बस. मी तुला कोणतरी फुकटात दिलेली साडी तू सुनेला देणार. एवढे वाईट दिवस आले आपल्या. फुकटात काय ले घेऊ की तिले. नवीन आहे ना म्हणून मला तिला देऊया का. एक काम करा, याचा फोटो काढा आणि तिला विचारा तिला आवडली का. विचारा ना. हा विचार. डोक्यालिटी आहे तुझी. फोन आल्यापासून जाम फास्ट डोकं चालायला लागले तुझे. काढा फोटो काढा. हात काढ बाजूला. हा गेली साडी गेली. साडी गेली. एक मिनिट थांब ना. साडी गेली. एक मिनिट थांब. साडी येते. साडी कुठे गेली. फोटो पाठवतो मी. जरा 1 मिनिट थांबशील की नाही. हा पाठवली का आता. पसंत पडली. आता मी तिले फोटो पाठवलाय. मग ती कधी फोन बघेल तेव्हा तिला कळेल काहीतरी आलंय. मग ती बघणार, मग ती आपल्याला काहीतरी उत्तर देणार ना. मग हे बघ, पण तरी पण मी तुला सांगतोय, हे अशी फुकटातली साडी देण्यापेक्षा तू एक स्वतः चांगली साडी घेऊन मग दे सुनीले. अहो माझ्याकडे लई साड्या म्हटलं नवीन आली तिला देऊया. काय मस्त ना. नाही थांब मी काय म्हणतो. काय साडी जरा अंगावर घे. काय बाई. अगं अंगावर घे ना, बघू दे कशी दिसते माझी मैना. अहो काय अचानक काय. मले पण कधीतरी शम्मी कपूर बनू दे. बदन पे सितारे लपेटे हुए जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ चैन आ जाए. ये ना शंकर्या इकडे जवळून बघ. हे शंकर्या. त्याला काय लाजते. शंकर्या तो आपला. त्याला काय. हे मी बदन पे सितारे लपेटे हुए. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकाईली.